आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर. पंकज भाऊ, शिवसेना कुणाची हा एक फैसला आज येणार आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसामध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप होत आहे. मी शिरसाट असो की संजय गायकवाड असो, पुन्हा तुम्ही सरकारमध्ये आहे, सरकारच्या प्रतिमेवरही काही परिणाम होतो याच्यामुळे. नाही बघा, शिवसेना कुणाची हा विषय जरी न्यायालयात प्रलंबित असला तरी आपण सर्वजण जाणतो की सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे विधानसभा सदस्य त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गेले होते. नंतर निवडणुका देखील झाल्या. मोठ्या प्रमाणात ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना भरघोस असं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना कोणाची हे निश्चितच न्यायालय ठरवेल आणि न्यायालयीन व्यवस्थेवर अजूनही भारतीय जनतेचा त्या ठिकाणी पूर्णपणे विश्वास आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत काय, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांची कृती? नाही, जे काही आमदार महोदय असतील किंवा मंत्री महोदय असतील निश्चितपणे ते माझ्यापेक्षा सिनियर आहे. त्यांच्यावर टिप्पणी करणे मी योग्य राहणार नाही. परंतु मंत्रिमंडळ आमची जे वरिष्ठ नेते मंडळी आहे यांची आणि त्यांची बैठक झालेली आहे. योग्य तो समज योग्य त्या व्यक्तींना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सरकारकडून येत्या काळात आमदार, सत्तेतले आमदार किंवा कोणी असं वक्तव्य करू नये याच्याबाबत वरिष्ठांकडून ताकीद दिली जाणार आहे. असा सूचना ऑलरेडी त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्वांकडून देण्यात आलेल्या आहे. आमदार सुमित वानखेडे यांनी एक आरोप केला होता की गांधी विचाराच्या संघटनांमध्ये शहरी नक्षल समर्थक जे आहे ते ट्रेनिंग घेत येत आहे, तर तुम्ही कसं बघताय? नाही, आपण बघतो की आता नक्षलाईट लोकांनी थेट हमला करून सोडून त्या परिसरातले, त्या गावातले किंवा त्या भागातले तरुण मुलं पकडणं आणि त्यांना शस्त्रपुरवठा करणं, त्यांना समजून सांगणं, त्यांना पैसा पुरविणे आणि त्या माध्यमातून नक्षलवाद घडवून आणण्याचा प्रयत्न होत असतो. अशाच पद्धतीचे काही मंडळी हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसून काम करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल सन्मान्य सुमित वानखेडे यांनी उजळा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. गृहराज्यमंत्री, असं वाटतंय तुम्हाला की वर्धा जिल्ह्यात असं आहे, तुम्ही वर्ध्याच्या मुळा? नाही, असं काही असेल तर निश्चितपणे सन्मान्य आमदार महोदयांना जी शंका आहे त्याची तपासून चौकशी करण्यात येईल. शेवटचा आठवडा आहे, आजपासून सुरू होत आहे. विरोधक आक्रमक असतात? नाही, विरोधक आक्रमक असून काही त्या ठिकाणी उपयोग नाही. त्यांचा जो कुठलाही मुद्दा नाही, परंतु अनेक महत्त्वाची बिलं, अनेक महत्त्वाचे कायदे त्या ठिकाणी सरकारला पास करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते सकारात्मक कामावरती जर का आपण हा आठवडा त्यावरती नेला तर जास्त चांगला राज्याच्या नागरिकांच्या भल्याच होईल. नाही का, उद्धव ठाकरेंची मुलाखत संजय राऊत घेणार आणि ती प्रकाशित होणार आहे? संजय राऊत हे सतत कुणाची ना कुणाची मुलाखत किंवा पुस्तक किंवा काहीतरी संभाषण त्या ठिकाणी करत असतात. महाराष्ट्रातली जनता त्यांना खूप काही सिरियस घेत नाही. आणखी काही मुद्दे आहे, म्हणजे नुकसानीचा मुद्दा आहे, आता पूर परिस्थिती, कधीपर्यंत अहवाल येऊन नाही, लवकरात लवकर त्या ठिकाणी बघा, आता शनिवार रविवार होता, सगळे त्या भागातले लोकप्रतिनिधी, आमदार महोदय असो, आपापल्या भागामध्ये गेले. त्यांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत विस्तृत पाहणी केली आणि प्रशासन देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल करून शासनाला त्या ठिकाणी पाठविणार आहे. प्रश्न, शिक्षण घोटाळ्याबाबत जी SIT नेमलेली आहे, तुम्ही तपासाला गती देणार आहात का तुमच्या सरकारच्या वतीने? कधीपर्यंत तपास होईल? महाराष्ट्र व्यापी हा घोटाळा आहे. नाही, बघा, आपल्याला पहिले नागपूर विभागातला घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस झाला. नंतर त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असल्याचं आपल्या निदर्शनास आलं. तर त्याच्या अनुसार आपण पूर्ण राज्यस्तरीय चौकशी करण्याकरता IAS IPS अधिकाऱ्यांच्या अंतर्गत समिती स्थापन केलेली आहे. लवकरात लवकर हा पूर्ण महाराष्ट्राचा अहवाल तयार करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.